सो हॅलो एव्हरीवन, आणि हा ब्लॉग कालच्याच डेमध्ये कंटिन्यू केलेला आहे मी. तर वटवृक्ष मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो चोळप्पा महाराजांच्या घरी, जिथे स्वामींची समाधी मंदिर आहे. आणि ते थोडंसं लांब आहे, म्हणजे वॉकेबल डिस्टन्स मला नाही सांगता ना, कारण गाडीनेच आम्हाला 5 ते 10 मिनटं लागली. तर तिथे सुद्धा छान आहे त्यांचं घर, आणि इथे एवढी गर्दी नव्हती, खूप छान प्रसन्न वातावरण होतं. तर आम्ही मस्त दर्शन केलं आणि निवांत तिथे थोडा वेळ बसलो सुद्धा होतो. तर हे घरामध्येच स्वामी महाराजांची समाधी आहे. आता स्वामी समर्थांची आपण सिरियल वगैरे बघतो, त्यामुळे थोडीफार स्टोरी भरपूर जणांना माहीतच असेल. त्यानंतर आम्ही दुकानात गेलो होतो, आम्हाला स्वामींची सुंदर मूर्ती घ्यायची होती आणि तीच आम्ही बघत होतो, कारण आम्हाला आमच्या घरात स्वामींची मूर्ती आणायची होती. आणि त्यानंतर आमचे जे ड्रायव्हर दादा होते ते आम्हाला घेऊन गेले शॉपिंगला. तर ह्या शॉपिंगचं नाव आहे काहीतरी SN चिल्का शॉप म्हणून, जे फेमस आहे तिकडे, आणि खूप मोठं शॉप होतं. तर आम्ही इथे चादरींची, सोलापुरी चादरींची खरेदी केली. आणि सोलापूर म्हटलं आपल्याला माहीतच आहे, ते फेमस आहे चादरी आणि बेडशीटसाठी. तर बेडशीट्स ॲक्च्युली आमच्याकडे आहेत बऱ्यापैकी, पण आम्ही ठरवलं की ह्यावेळेला चादर आपण तिकडून नक्की घेऊया. आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत, आणि मटेरियल पण एकदम जाड आहे आणि सॉफ्ट आहेत. आम्ही इथे भरपूर शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही इथे गेलो होतो, हे होतं AP फूड्स, जिथे तुम्हाला भरपूर प्रकारचे आंध्र साईडचे लोणचे मिळतात, आणि सोलापूरची जी फेमस चटणी असते ना, शेंगा चटणी, ती मिळते. तर तिची पण आम्ही इकडे खरेदी केली आहे. संध्याकाळचे 7:30, आणि तुम्ही बघितलं असेल दुपारीच आम्ही बऱ्यापैकी आज शॉपिंगसुद्धा केलेली आहे. तर आमचा असं काही प्लॅन नव्हता आज शॉपिंग करायचा, आम्ही विचार केला की उद्या करूया. पण जे आमचे ड्रायव्हर दादा आहेत त्यांनी सजेस्ट केलं की हे चांगलं शॉप आहे आणि ते चांगले मिळते. तर आम्ही चादर वगैरे आम्ही घ्यायचा, आमचा ऑलरेडी प्लॅन होता सोलापुरी चादर. तर तिथेच आम्ही सगळं शॉपिंग केली. आणि सोलापूरची फेमस शेंगदाणा चटणी खूप जणांना माहीत असेल, तर ते सगळं सुद्धा आम्ही घेतलं. आणि मग आम्ही रूमवरती आलो 5 वाजता. त्यानंतर आम्ही झोपलो, थोडा वेळ आराम केला, कारण की रात्री ट्रेनमध्ये अजिबात झोप नव्हती झाली कोणाचीच. मग थोडा आराम केला, फ्रेश झालो, आणि आता मग थोड्या वेळाने आम्ही खाली जाऊ जेवायला. खालीच रेस्टॉरंट आहे, थंड आहे मस्त इथे ॲटमॉस्फिअर. अजिबात गरम नाही झालं. दिवसभर आम्ही एवढे उन्हात फिरत होतो, अजिबात गरम नाही झालं. एकदम मस्त थंड थंड आहे, आणि एकदम छान दर्शन झालं आमचं, कारण वीकडे असल्याचा हा फायदा झाला. तर तुम्ही जर कोणी प्लॅन करत असाल तर थर्सडे आणि वीकेंड सोडून प्लॅन करा. हा, म्हणजे तुमच्याकडे लहान मुलं असतील तर, अदरवाईज तुम्ही काय येऊन किती वेळ लाईनमध्ये उभं राहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण लहान मुलं थोडे कंटाळतात, म्हणून वीकडेला खूप गर्दी असते, तर तेव्हा अवॉइड करावं. सो चला आता थोडे अजून म्हणजे आता रेडी तर झालोय, आता जातो खाली थोड्या वेळाने, आणि जेवण वगैरे मग आज तर काय आरामच करणार आहे. आणि मग बाकीचे डिटेल्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतील. सो चलो. तर आता आम्ही आलो आहे जेवायला. जेवण मागवलेलं आहे, दाल फ्राय, पनीर लजीज, आणि रोटी मागवली आणि चपाती मागवली. अजून रोटी आली नाही आहे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आज आहे Day 2 इन सोलापूर. तर आम्ही सगळे छान म्हणजे काल रात्री मस्त गाढ झोपलो, कारण जसं परवा रात्री ट्रेनची जर्नी केली होती त्यामुळे झोप नव्हती झाली व्यवस्थित. काल दिवसभर आम्ही बाहेर फिरत होतो देवदर्शनासाठी, म्हणून आराम असा आजच झाला नव्हता. त्यामुळे रात्री सगळे लवकर झोपले, आणि ते मस्त थंड वातावरण आहे, त्यामुळे पंखा पण आमचा 1वरच होता रात्रभर, आणि छान सगळ्यांना झोप लागली, व्यवस्थित आराम केलाय आम्ही. आणि आता आरामातच उठलोय, कारण आता मला चेकआउट करायचं आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही मग तुळजाभवानीला जाणार आहे. तर आता वाजत आलेले आहेत 10. तर आमची सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी वगैरे झालेली आहे, थोडी तयारी बाकी आहे करायची. आणि भूषण फक्त आंघोळ करतोय आता. नंतर मग आम्ही चेकआउट करूनच डायरेक्ट खाली जाणार आहे रेस्टॉरंटमध्ये, आणि मग आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे, कारण आम्हाला दिवसभर ॲक्च्युली बाहेर फिरायचं आहे. आमची ट्रेन आहे रात्री 10 वाजता. तर म्हणून आम्ही म्हटलं जरा आरामातच सगळं करूया, म्हणजे पूर्ण दिवस स्पेंड करता येईल आपल्याला बाहेर. सो आता आम्ही निघतोय, नाही निघायला अजून वेळ आहे, सगळं आवराआवरी चालू आहे. तर आज पण हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, म्हणजे आम्ही जिथे कुठे फिरू, ज्या ज्या देवांचं दर्शन करू, ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळालं. सो स्टे ट्यून.
तर इथे आम्ही आलो आहोत आता सकाळचा ब्रेकफास्ट करायला आणि चेकआउट आम्ही ऑलरेडी केलेला आहे आणि ब्रेकफास्ट करून आम्ही डिरेक्टली आता निघणार आहोत तुळजाभवानी आईच्या दर्शनाला. तर सगळ्यांनी छान पोट भरून नाश्ता केला आणि त्यानंतर आमचे ड्रायव्हर दादा आले होते गाडी घेऊन, ते आम्हाला घेऊन गेले तुळजापूरला. तर सोलापूर ते तुळजापूरचं अंतर हे साधारणपणे 40 किलोमीटर आहे, 40 ते 45 किलोमीटर. तर तुम्हाला 1 तास वगैरे लागतो तिकडे पोचायला. पण आम्ही स्टे सोलापूरमध्येच केला होता, कारण सोलापूरपासून अक्कलकोट एका साईडला पडतं आणि तुळजापूर दुसऱ्या साईडला पडतं. त्यामुळे आम्ही विचार केला की आपण सेंटरलाच राहूया. आणि आम्ही मंदिरात साधारणपणे 1च्या दरम्यान पोचलो होतो आणि आम्हाला असं कळलं की तिथे लाईन खूप जास्त आहे, म्हणजे 1.5 तास वगैरे लाईन दर्शनाला लागतील. तर आमच्याबरोबर 2 सिनियर सिटीजन होते आणि अर्निकासुद्धा होते, त्यामुळे आम्ही विचार केला आपण पास घेऊया. तर 200 रुपीजचे पास मिळतात, जे आम्ही सगळ्यांसाठी घेतले होते आणि ह्याच्यामध्ये आम्हाला फक्त 5 मिनटं लागली दर्शनाला. आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथे छान बसलो होतो, खूप वेळ टाईम स्पेंड केला तिकडे. तर मंदिरात तर मला वाटतं नेहमीच गर्दी असते तुळजाभवानी आईच्या, कारण खूप लोकांचं ते कुलदैवत आहे. त्यामुळे न्यूली मॅरिड कपल्स तर खूप जण येतात, पण खूप जणांच्या घरी देवी असते, ते लोक नवस वगैरे फेडायला पण येतात. तर तुम्ही जर तुळजाभवानीला जात असाल तर मंगळवार आणि शुक्रवार म्हणजे ट्यूजडे आणि फ्रायडे अवॉइड करा, आणि सॅटर्डे संडे तर सगळीकडेच गर्दी असते. बाकी वीकडेला ट्राय करू शकता. आम्ही तर थर्सडेला गेलो होतो तरीसुद्धा आम्हाला गर्दी भेटली. त्यानंतर आम्ही जेवलो आणि रिटर्न आलो सोलापूरला. आता आमच्याकडे थोडा वेळ होता म्हणून आम्ही गेलो होतो सिद्धेश्वर मंदिरामध्ये, जे की सोलापूरमध्ये खूप फेमस आहे आणि तिकडचा ग्रामदैवत आहे. तर त्यांची सध्या यात्रा सुरू आहे, तर 1 महिना त्यांचा उत्सव चालू असतो. त्यामुळे आम्ही लवकर पोचलो होतो, म्हणजे 5-5:30च्या दरम्यान. तेव्हा तिथे अजिबात गर्दी नव्हती म्हणून आम्ही दर्शन घ्यायला गेलो आणि आमचं पटकन दर्शन पण झालं. तर इथे पण खूप ब्युटिफुल साईडला सिनरी आहे आणि इथे तुम्ही खूप छान टाईम स्पेंड करू शकता. असं मला कळलं होतं की संध्याकाळी 7:30ला इकडे आरती असते आणि आरतीनंतर त्यांचा महाप्रसाद असतो, पण आम्हाला एवढ्या वेळ थांबायला पॉसिबल नव्हतं, कारण आम्ही 5 वाजता तिकडे पोचलो होतो. त्यामुळे आम्ही तिथे दर्शन घेतलं, थोड्या वेळ बसलो आणि मग आम्ही तिथून निघालो आणि आम्ही मग गेलो जत्रेमध्ये फिरायला, कारण तिथे खूप मोठा ग्राउंड होता जिथे ती जत्रा भरलेली होती. तिथे एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आणि शॉप्स आलेले होते. तर मग मी आणि भूषणने ठरवलं की आपण एक राऊंड मारून येऊ, थोडंसं एक्सप्लोअर करूया. तर तिथे थोडा टाईम आम्ही स्पेंड केला. कुठला 4 मध्ये वडापाव सेंटर स्वच्छतेची देखील हमी. येस, तो अशी होती आमची सोलापूरची ट्रिप आणि आम्ही आता रिटर्न निघालो आहोत. 10:30ची आमची रिटर्न ट्रेन होती परत सिद्धेश्वर एक्सप्रेस. तर तुम्हालाही कोणाला काही क्वेश्चन्स असतील किंवा खर्चाच्या रिलेटेड काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, आम्ही सगळं एक्सप्लेन करू. आणि आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.